तर आपण पहिलं छगन भुजबळ बोलत होते. विविध मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. आपण बोलूयात पुढच्या बातमीकडे. मोदींच्या भेटीवरून सध्या राजकीय अँगल लावणं योग्य नाही असं शशिकांत शिंदे म्हणाले. पवारांचे सर्व 8 खासदार उद्या मोदींची भेट घेणार आहेत. मोदी शहा विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटत नाहीत असं राऊत यावरून म्हटलेले होते. दरम्यान पक्ष खासदार मोदींना भेटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता ह्या चर्चा रंगतायत. प्रश्न मांडण्यासाठी पवारांच्या खासदारांनी एकत्रित वेळ मागितली आहे. कुणीही कुठेही जात नाही, मनातील शंका दूर करा असं राऊतही म्हणाले. मला वाटतं की देशाचे पंतप्रधान किंवा राज्याचे मुख्यमंत्री आमदार खासदारांना भेटणं म्हणजे त्याला राजकीय अँगल लावणं योग्य नाही. त्याची खुलासा सुप्रियातांनी केलेला आहे. महाराष्ट्राची सध्याची असलेली दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी परिस्थिती, अनेक प्रश्नाच्या संदर्भातून खासदारांच्या माध्यमातून भेट देऊन चर्चा करणं त्याला कुठल्याही प्रकारचं वेगळेपण आहे असं मला वाटत नाही. माझं आत्ता सुप्रियाताई सुळेंशी बोलणं झालं आणि ह्याच विषयावर बोलणं झालं. मी माहिती घेत होते, त्यांनी माहिती दिली स्वतःहून. कुठेही संभ्रम नको. महाविकास आघाडी टू इंडिया ब्लॉकमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खासदारांनाच भेटत नाहीये. विरोधी पक्षांच्या संसदेमध्ये येत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ. आणि मग त्यांनी प्रश्न, ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले, जिल्ह्यातले, त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार. तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहे त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका. हे मी वारंवार सांगतो. कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत.